बाळाचा रंग पण गर्भसंस्कारांवर डिपेंड असतो का, की त्याचा आणि याचा काही संबंध? आणि बाळाचा रंग म्हणजे असं काही स्पेसिफिक ह्याने बाळाचा रंग आपल्याला वेगळा करता येतो अशातला भाग नाही. पण बाळामध्ये जे जीन्स आहेत, त्या जीन्समध्ये ज्या क्वालिटीज आहेत, ते एक्सप्रेशन मध्ये आपण ह्या ऍक्टिव्हिटी मधून रोल चांगला पार पाडू शकतो. ओके. आणि आयुर्वेदशास्त्रात वेगवेगळे 7 प्रकारचे धातू सांगितले. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्याच्यामध्ये रस धातू आपलं डिसाईड करतो की त्वचाचा रंग, चकाकी हे सगळं ठरवतो. आणि म्हणून तो चांगला ठेवण्यासाठी मग डाएट आणि हे प्राणायाम खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानुसार रस धातू चांगला झाला तर मग ते तजेलदार त्वचा होते, ओके. उजळ होते. किंवा इव्हन इपिजेनेटिक जे सांगतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे बाळामध्ये येणाऱ्या क्वालिटीज इपिजेनेटिक फॅक्टरमुळे आपल्याला त्याच्यामध्ये बदल घडवून आणता येतात. पण त्याच्यामध्ये ते असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण काय म्हणूयात की बटाट्याला आंबा नाही बनवू शकत, पण जो आंबा आहे त्याच्यातला त्याच्या क्वालिटी करू शकतो. त्या पद्धतीने बाळामध्ये आपण फेअरपणा आणू शकतो, तजेलदार आणू शकतो. याच्यावरती आपण नक्की काम करतो. आता आपल्याला मिळवता येत असे खूप एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.